इकडे अशी दुकान आहेत, या बाजूला पण आहेत. बघा सुंदर मूर्ती आहे. आणि मला वाटतं इथे भक्त निवास असावं कदाचित. हां, समुद्र किनाऱ्यावर होतो ना, गणपतीचं दर्शन घेऊन आपण इथे आलो. लाटांचा आवाज आहे का ना, एकदम शांतता आहे, कोणी नाही आहे इथे. हा मस्त वाटतंय. हे बघा नांगर, गुटा, इथे बैलगाडीचं चाक आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासनावर आरूढ असलेला फोटो. इथे ही एक पतंग आहे. आता आपण इथून निघतोय. काय पाऊस चालू झाला बारीक बारीक. बंद केलं ना सगळं कॉकने. ओके, मेन स्विचच बंद कर. मग अशी तो कुठे बाहेरचा आहे ना, तो नाही, तो चालूच होता. हां मग ठीक आहे. तर आपण आता इथून निघतोय. इथे राहण्याचा जो प्लॅन होता ना, तो थोडासा कॅन्सल झालाय. थोडासा म्हणजे पूर्ण कॅन्सल झालाय. कुठला? तो चालू आहे, तो चालूच होता, मगाशी पण चालू होता. तर इथे राहायचा जो प्लॅन होता ना, तो कॅन्सल झाला. कारण काय, घर खूप मस्त आहे, हा बंगला जबरदस्त, पण काय मेंटेन नाही आहे. थोडंसं धूळ वगैरे असं सर्व आहे, सामान थोडं अस्ताव्यस्त आहे. तर त्याच्यामुळे मग सर्वजण म्हणाले की दुसरीकडे कुठेतरी आपण बघूया. आहेत अजून आपले एक दोन ठिकाणं आहेत, तर मग आपण तिथे निघालो आता जायला. ठीक आहे, चला भेटतो. जाम, हा जाम सॉलिड आहेत. नाही खाल्लं मग अशी मी एक आणलं ना. जाम आहे तिथे मस्त. आणि आपलं सामान वगैरे सगळं ठेवून झालेलं आहे गाडीमध्ये. निघायची तयारी. बाहेर, हां बाहेर घेऊन मग बसा. तर चला आता निघूया. सर्व सामान वगैरे भरलंय. चलो चला, आपली गाडी निघाली बाहेर. आता हा गेट लावला की आपलं काम झालं. चलो, हा तो लावला. चला, गणपती बाप्पा मोरया. निघालो. जाम खाते, जाम मस्त आहेत. माझं हे करून देऊ लागली. हे तर तुझ्यावर आहे. गोड आहेत. आपण आलो दत्त मंदिराकडे. आणि बघा पार्किंग, बघा गाड्यांची पार्किंग, बघा गाड्या आणण्यात. कसं आहे, आज गुरुवार आहे नेमका, त्याच्यामुळे चांगला दिवस आहे. मागे बघ पवन. ओके, चला पार्किंगला पण जागा मिळाली. चला उतरा. आलं. अच्छा, नाही चालत. ठीक आहे, तुझ्या वाटणीचा आम्ही पाया पडतो दोनदा. सगळ्यांनी दोनदा पाया पडा. पवनच्या वाटणीचा आपणच पडू पाया. दत्तांचा योग आला नव्हता मला, असं समजून. इकडे अशी दुकान आहेत, या बाजूला पण आहेत. महादेव मंदिर आहे आणि इकडे दत्त मंदिर आहे. आणि इथून सगळी हाराची वगैरे, फळांची वगैरे दुकान आहेत मंदिरात हे करण्यासाठी. आणि हे दत्त मंदिर आहे. हे बघा
काळ्या दगडात बांधलेलं मंदिर आहे. इथून आतमध्ये एंट्री आहे. आणि पवनकडे बघा, धोतर घालून, कारण पवन हाफ पॅन्ट घालून आलेला आणि हाफ पॅन्ट घालून ते म्हणाले की इथे एंट्री नाही आहे. बघा सुंदर मूर्ती आहे. आणि इथे गणपती बाप्पा विराजमान आहे. टिंबे स्वामींचा फोटो आहे. चला, सुंदर मूर्ती आहे. ते अगरबत्ती लावण्यासाठी हे बघा असं ते एक काय बोलतात त्याला, अगरबत्ती स्टँड. हे बघा मंदिर बाहेरून खूप सुंदर आहे. आणि मला वाटतं इथे भक्त निवास असावं कदाचित. हां, स्वच्छतागृहे, स्नानगृहे, हात धुण्याची जागा, टेंबे स्वामी महाराज यांचे ध्यानगृहाकडे, योगीराज संत गुळवणी महाराज मठाकडे. ओके, खूप छान आहे परिसर. हो का, इकडे असं बसायला पण केलं आहे साईडला. चला, इथे खुर्च्या वगैरे पण ठेवल्या आहेत. रक्तदान शिबिर चालू आहे इथे. हो का, हे रक्तदान शिबिर चालू आहे. कृपया औदुंबराखाली अगरबत्ती लावू नये ही विनंती. ओके. आणि अखंड सौभाग्यवती इंदिरा राणी होळकर स्थापित श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या योगचिन्हांकित पादुका. ओके. आपले फंटर लोक गेले कुठे? आणि बघा ही इथे विहीर आहे. आणि बघा इथे अशा ह्या पायऱ्या हे केलेल्या आहेत. लोकांनी त्याचा उपयोग बसण्यासाठी पण केला आहे. आणि हे माणगावचं दत्त मंदिर आहे. हे बघा, स्टॉप करा व्हिडिओ आणि वाचा, सर्व माहिती आहे यामध्ये. हां, कुठलं विहीर आहे? क्षेत्र महात्म्य लिहिलेलं आहे. श्री दत्त मंदिर माणगाव, श्री क्षेत्र माणगाव. पण स्टॉप करा व्हिडिओ आणि तुम्ही वाचा, सर्व याच्यात माहिती दिलेली आहे. महाप्रसाद मिळाला नशिबाने. डाळ भात, लोणचं आणि स्वीटमध्ये जिलेबी होती. तर महाप्रसाद घेतला. आता आम्ही निघालो आहे. माणगावचं दत्त मंदिर अनायासे इथे योग असा जुळून आला की येणं झालं आणि दर्शन झालं खूप सुंदर. चला निघूया आता इथे. हे आपले फंटर लोक सगळे बसले तिकडे. अरे राजू मागे होता माझ्या. टर्न मार के चलो, टर्न मार के. अरे रे रे, काय ही अवस्था आहे बघा. पाणी वाहत आहे, सगळा कचरा टाकलाय आतमध्ये. चला, किती सुंदर आहे परिसर. चलो
चलो चला निघू 3:10 झालेली आहेत. गुरुदेव दत्त. आता मानगाव मधून आम्ही निघतोय. श्री गुरुदेव गुरुदेव दत्त. दत्त. हरि ओम. जगदंब जगदंब. आपण दर्शन घेऊन निघालो आणि आता चाललोय रेडीच्या गणपतीला. इथून जवळजवळ एक 38 किलोमीटर आहे अजून आणि साधारण 50 to 55 मिनिट्स लागतील. आपण आलो मंदिराकडे, गाडी पार्किंग केली आणि गजानन दर्शनाला चाललो. स्वामींचं श्री स्वामी समर्थ. आपण गणपतीवर यापूर्वी ब्लॉग बनवला आहे, त्यामुळे मी काय जास्त शूट नाही करत आहे. गेल्या वेळी आपण बीचवर नाही गेलेलो, त्यावेळी आपण बीचवर जाऊया. बीच दाखवतो तुम्हाला कसं आहे. खूप सुंदर बीच आहे. बघा. पवन आणि राजू गेलाय खाली. चला दगड दिसतो बघ. ते जायला पाहिजे. हा काय बोलतो? पुढे पुढे येते. समुद्र किनाऱ्यावर होतो का, गणपतीचं दर्शन घेऊन आपण इथे आलो. लाटांचा आवाज आहे का ना, एकदम शांतता आहे, कोणी नाही आहे इथे. आम्ही तिघांनी तिथे एक फक्त फॅमिली आहे, त्यामुळे कुठलाही कोलाहल नाही आहे इथे. गडबड घाई गडबड गोंगाट वगैरे असं काहीच नाही आहे. आणि लाटांचा आवाज ऐकायला ना एवढं मस्त वाटतंय ना. वाव. राजू बघा काय खेकडे बघते, खेकडे बघा. आणि मस्त तिकडे ना या इथे लाटा मस्त येऊन त्या ह्याला आपटतायत. ए भिजणार.
भरती आहे त्याच्यामुळे हळूहळू लाटा एकदम पुढे पुढे येत आहेत. चला आपल्याला पण निघायला झालं. हे बघा इथपर्यंत आलं आता. हे बघा ही एक इथे फॅमिली आहे. हा मस्त वाटतंय. असं वाटतं ना मस्त की ते असं बसून राहावं आणि नुसतं लाटा येत आहेत त्या बघत राहावं. ते दोघे जण इथे खेकडे शोधतायत. चला गणपतीचं दर्शन झालं. मस्त बीचवर वगैरे फिरून आलो. आता इथून चाललोय आम्ही डायरेक्ट गोव्याला जाऊन तेरेखोलला आपला तेरेखोलचा जो किल्ला आहे तो किल्ल्यावर जाणार एक्सप्लोर करायला. मग बघूया पुढचं. ठीक आहे चला. फोन खाली ठेवा. नाही ते शूट करते.